16 पैकी 12 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे। खेड पंचायत समितीमध्ये ठाकरेंच्या सेनेची सत्ता आलेली आहे। जिल्हा परिषदेतही 5 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली। सोलापूर, करमाळा, चिकलठाण, झेडपी गटातून राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील विजयी झालेले आहेत। पहिल्यांदा ज्या दिशेने आता महायुतीचे निकाल लागतायत त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेमध्ये 50 पैकी 46 ते 47 असे उमेदवार महायुतीचे निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आमची घोडदौड सुरू आहे। आतापर्यंत आलेले जे निकाल आहेत त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष 21, शिवसेना 8, अपक्ष 5 आणि उबाटा 2 हे आतापर्यंत जाहीर झालेले निकाल आहेत। पण बहुतेक जागी जिथे आम्ही माहिती घेतोय तिथे महायुतीचेच उमेदवार मोठ्या फरकाने पुढे आहेत। काही भागात काउंटिंग बाकी आहे, पण मला विश्वास आहे की 2007 मध्ये एकदा राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 मधून 42 उमेदवार आमचे निवडून आले होते। आता परत एकदा सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात जे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समित्या लढवल्या, आमचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमच्या सुनित्राताई पवार यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं काम आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने परत एकदा केलेलं आहे। आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी जे काय मार्गदर्शन आम्हाला केलं, जो पाठिंबा आम्हाला दिला, त्याच्यामुळे आम्ही सांघिक काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो। सिंधुदुर्गाचा विकास, ग्रामीण भागाचा विकास आता अजून ताकदीने करण्याची एक चांगली संधी आम्हाला आज चालून आलेली आहे। आज केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष, एनडीए आणि महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून सत्तेच्या माध्यमातून आमच्या या ग्रामीण भागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आता आम्ही आमच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या माध्यमातून करू। आज भरपूर निधी देऊन जसा राणे साहेबांनी उल्लेख केला होता किंवा एक संकल्प केला होता की आमच्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4.5 लाखाच्या घरात आम्हाला घेऊन जायचं आहे, त्या दिशेने आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता केंद्राचा वापर करून जिल्ह्याच्या प्रत्येक वर्गाचा, समाजाचा विकास करण्याचं ध्येय आता आम्ही यापुढे आम्ही करणार आहोत। आलेले जे 5 अपेक्षा आहेत ते तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष हे बंडखोर म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकता। मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीला हरवण्याची ताकद ना उबाटामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये आहे। पण आम्हीच अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही सांघिक लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणार आहे। हे जे अपक्ष काही जे सावंतवाडी मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहेत। हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे। शेवटी जेव्हा महायुतीचा निर्णय आम्ही लोकांनी केला तेव्हा राणे साहेब, फडणवीस साहेब, रवी चव्हाणजी, एकनाथ शिंदेजी या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय केलेला आहे। पण तरीही एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजूने कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो। आज अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर 21, 8 आणि हे 5 जे भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्ते म्हणून तिथे लढले, निवडून आले, तेही आज आमच्याकडे आले। आज त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला असता। मी तो बोलतो 50 ते 50
आमचे सगळेचे सगळे उमेदवार आज जिंकून येण्याची अतिशय चांगली आणि सकारात्मक परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती. पण ह्या गोष्टीवर आम्ही निश्चित पद्धतीने आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे. म्हणून परत एकदा या विजयासाठी मी आदरणीय राणे साहेब आणि आमचे फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदेजी, आमचे रवी चव्हाणजी या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो. आमच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने, आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी असतील, आमचे जिल्हा प्रमुख आमचे दत्ता सामंतजी असतील, संजू परबजी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक असतील, यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आमचे सगळेच कार्यकर्ते, गावातला प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्याला ताकद देऊन ताकदीने ह्या निवडणुकीसाठी काम केलं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मला विश्वास आहे पहिल्या 3 क्रमांकामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल निश्चित पद्धतीने आला असेल. परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आता विजय बघता राजकारणात अशी चर्चा झाली की सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा राणे ब्रँडची हवा सुरू झाली. बघा, राणे ब्रँडचा अर्थ आहे सिंधुदुर्गाचा विकास. शेवटी ह्या जिल्ह्याला 1990 पासून तो आतापर्यंत जो काय प्रवास जिल्ह्याने केला, आमच्या इकडे लाल मातीचे रस्ते पासून आज कॉन्क्रीटचे रस्ते आणि वाडीमध्ये घेऊन जाणारे रस्ते, टँकर मुक्त आमचा जिल्हा, हे सगळी राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला ज्या पद्धतीने वाढवलं, ताकद दिली, विकासाच्या मार्गावर घेऊन गेले, राज्यात नाही, देशात नाही, जगाच्या पाठीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी ओळख आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी या जिल्ह्याला मिळवून दिली. आज त्यांच्याच विचारांवर चालणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचा विकास, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचं दरड उत्पन्न वाढवणं, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणीला 2 हाताला काम देऊन परत एकदा त्यांना स्वघरी आणणं, ह्यालाच राणे ब्रँड म्हणतात. आणि म्हणून या राणे ब्रँडला ताकद देण्यासाठी जे काय आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी आतापर्यंत जे आमच्या बरोबर उभे राहिले, आम्हाला ताकद दिली, त्याचमुळे आज आम्ही एवढा मोठा विजय आम्ही मिळवू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाचा मुद्दा तुम्ही घेतला, त्याचबरोबर तुम्ही एक महत्वाचा मुद्दा म्हटलेला की खासदार नारायण राणे यांचा 75वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने सर्वांनी मतदान करावं, त्याला यश दिलंय का सिंधुदुर्गाने? बघा, आज आम्ही निवडणुका लढवत असताना मी आदरणीय आमदार निलेश राणे साहेब असतील, आदरणीय आमचे दीपक केसरकर जे असतील, यांनी तर अतिशय उत्तम त्यांच्या मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं. आज निलेशजींच्या मतदारसंघामध्ये एकतर्फी निकाल सगळीकडे लागलेला आहे, दीपकजींच्या मतदारसंघामध्ये पण बरेपैकी निकाल लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र म्हणून, जसं तुम्हाला सांगितलं, यावेळी राणे साहेबांचा 75वा वाढदिवस आहे आणि म्हणून राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी असो, आदरणीय निलेशजी असो आणि सगळेच राणे साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र मिळून आज आम्ही राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाला एक सर्वात मोठं गिफ्ट, म्हणजे जसं मी उल्लेख केला की सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये 42 सर्वात टॉप आकडा होता. आता त्याच्याही पुढे जाण्याची घोडदौड आमची सुरू आहे. म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब हे सगळे निकाल ऐकल्यानंतर निश्चित पद्धतीने आनंदी होतील आणि समाधानी. आज एकनाथ शिंदेचा वाढदिवस आहे, त्यांना एक गिफ्ट असेल का? बघा, निलेशजी या मतदारसंघामध्ये 3 मधून 2 आमदार शिवसेनेचे आहेत. आदरणीय निलेशजींनी तेव्हाच आपल्या भाषणामध्ये जेव्हा शिंदे साहेब आले होते तेव्हाच त्यांनी सांगितलेलं की आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तुम्हाला जिंकून देऊन तुम्हाला 9 तारखेला भेट देऊ. म्हणून निलेशजींच्या माध्यमातून, आमच्या केसरकरजींच्या माध्यमातून आम्ही सगळेजण सिंधुदुर्गातून गिफ्ट पॅक करून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे ठाण्याकडे पाठवत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे निलेशजी तिथे सुखरूप पोहोचवतील. सर, लोकसभा असेल, विधानसभेनंतर पुन्हा एकदा कोकणी जनतेने ठाकरेंना नाकारल्याचं बघायला मिळतं. फक्त 2 जागा त्यांना मिळाल्या आतापर्यंत. शेवटी एक लक्षात घ्या, नाकारण्याची कारणं आहेत ना. संधी पण 14 नंतर दिलेली. 14 ते 22 पर्यंत ठाकरेंच्या विचारांचे, उद्धव ठाकरेंच्या विचारांचे सगळेच उमेदवार
खासदार आमदार निवडून यायचे, पण नेमकं सिंधुदुर्गाच्या विकासासाठी काय केलं? शेवटी जनता सुज्ञ आहे, जनता बघते, अनुभव घेते, आमच्यासाठी काम करणारे कोण आहेत. आज एवढी सत्ता त्यांच्याकडे पण होती, पण मुख्यमंत्री त्यांच्या घरातले होते, तरी पण जिल्ह्यातले प्रश्न ते सोडू शकले नाही. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणू शकले नाही. फक्त मोठ्या प्रकल्पांना विरोध केला का? राणेंचा द्वेष म्हणून. पण स्वतःनी काय प्रकल्प आणले? मुलांना कुठला रोजगार दिला? म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या जनतेने सगळ्या काही गोष्टी ओळखल्यानंतर मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेच्या पक्षाला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना योग्य ती जागा दाखवण्याची सुरुवात केलेली आहे. आणि यापुढे काम दाखवूनच मतं मिळवा, विकास दाखवूनच मतं मिळवा, हीच भूमिका आमच्या मतदारांची असल्यामुळे मला विश्वास आहे यापुढे महायुतीचाच विजय सगळीकडे होणार. गोकुळचे माजी चेअरमन आबाजी पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा पराभव झालेला आहे. आबाजी पाटलांसाठी हा मोठा धक्का. गोकुळचे माजी चेअरमन ते राहिलेत. कोल्हापूरच्या पाटळी खुर्द जिल्हा परिषद गटातून सचिन पाटलांचा पराभव झालेला आहे. आबाजी पाटलांसाठी हा मोठा धक्का. राष्ट्रवादीचे राजू सूर्यवंशी यांचा विजय झालेला आहे. पुढचे अपडेट काय आहे? धाराशिवच्या कवठा झेडपी गटातून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख विजयी झालेले आहेत. महेश देशमुख काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विजयी झालेले आहेत. महेश देशमुख तब्बल 5570 मतांनी विजयी झालेले आहेत. 5570 मतांनी महेश देशमुखांचा विजय झालाय. धाराशिवच्या कवठा झेडपी गटातून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख विजयी झाले. जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्याचे खासदार, जिल्ह्यातले आमदार, शिवसेना उभाटा गटाचे ओमराजे निंबाळकर हे गावकीपेक्षा भावकीवर लक्ष आहे. तर मी परत सांगते महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला, त्यांनी त्यांच्या भाऊजाईला निवडून आणण्याचा प्लॅन सक्सेसफुल केलेला आहे. आणि ओमराजेंनी इनडायरेक्टली अर्चनाताई निवडून येतील यासाठी जे प्लॅनिंग आखलं होतं ते त्यांचं सक्सेसफुल झालंय. मी ओमराजेंचं, कैलास पाटलांचं अभिनंदन करेन की तुम्ही जो हा लीड घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि आता जिल्ह्याला आणि राज्याला कळू द्या दोघं भाऊ कसे एक आहेत, तिसऱ्याची एंट्री नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एडशी गटामध्ये महाविकास आघाडी होते, सिद्धेश्वर वडगावमध्ये महाविकास आघाडी होते, जाणीवपूर्वक तेरमध्ये केली नाही. भाऊजाईला कुठेतरी अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी ओमराजेंनी, कैलास पाटलांनी चांगली मदत केली आहे, त्यांचं अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट अत्यंत दुःखाने मला महाराष्ट्राला सांगायचंय, ज्या पद्धतीने मराठा ओबीसी लावला गेला, वाद लावला गेला आणि बाकीच्या वोटर्सला जी दमदाटी झालेली आहे भाजपाच्या अर्चना पाटलांकडनं ती सुद्धा, आणि पैशाचा कोटीमध्ये पाऊस प्रत्येक गल्लीमध्ये, मी तर म्हणेन तेर गावचे प्रत्येक सीसीटीव्ही रात्री 12च्या नंतर चेक व्हावेत. करोडो रुपयाची वाटप स्वतः अर्चना पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं. त्यामुळे मला आपल्याला सांगायचंय, मला एकही टक्का दुःख झालेलं नाही. एक शेतकरी मुलगी म्हणून प्रचंड तरी काही दृश्य आपण पाहतोय. विजय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या जल्लोषाची, गुलालाची उधळण होते, घोषणाबाजी केली जाते, अशी सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय. राज्यभरामध्ये भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिंदेची शिवसेना, तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी. ठाकरेंनीही चांगल्या जागा मिळवल्यात. काँग्रेसनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सगळ्यात सुमार कामगिरी झाली आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची. दरम्यान आमदार सुनील शेळके यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली, आपण पाहूया. मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये मतामध्ये त्या ठिकाणी मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीने अतिशय मोठी मुसंडी घेतलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सुनील शेळके आहेत, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आहेत. काय सांगाल, कशा प्रकारे विजय झालेला आहे? जोरदार मुसंडी घेतलेली आहे, भाजपचा अगदी सुपडा साफ केलेला आहे मावळ तालुक्यातून. काय सांगाल? नक्कीच मावळची मायबाप जनता आमची सुज्ञ आहे आणि जो काम करतो त्याच्या मागं ठामपणे उभी राहती. मी प्रत्येक वेळेला सांगत आलो की मावळच्या जनतेच्या नादाला कुणी लागू नका. जो काम करील, जो अडीअडचणी उभा राहील त्याच्या मागे ही जनता उभी राहतील. त्यांनी आज मतातून दाखवून दिलं. आदरणीय दादांनी जे काही माझ्या ग्रामीण भागामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी देऊन रस्ते, लाईट, पाणी ह्या मूलभूत सुविधा आणि या व्यतिरिक्त देखील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू करतायत. त्यातून उत्तराई होत असताना मावळच्या जनतेनं कामाची जाण ठेवून कामातून दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली या मताधिक्यातून समर्पित केली. दादांची उणीव संपूर्ण राज्यालाच भासतीये. आणि ठीक आहे, दादा जरी आज
आपल्यात नसले तरी पाहतायत कुठून तरी आम्हाला आशीर्वाद देत आहेत. पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ. रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीचे भुवनेश्वर 81 आणि 41 या दोन गटाचे उमेदवार राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि ह्या बालेकिल्ल्यामध्ये पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांनी आपला विजय प्राप्त केलेला आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने विजय प्राप्त होत आहे. या ठिकाणी विजयाविरोध असलं तर त्याचबरोबर ते राष्ट्रवादीचे मधुकर पाटील आणि सुरेश मगर हे एक हाती सत्ता मिळेल आपले पाहावे मिळेल. तिकडे पाहिलात तर संपूर्ण हा गुलाबाचा विजय खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी आपलं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवलेलं आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी गुलाबाची मिरवणूक निघालेली आहे. हे संपूर्ण कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे आहेत. त्याचबरोबर हे उमेदवार सुरेश, आपण त्याची जाणून घ्या कशा विजयाची नांदी आहे. सुरेश मग काय सांगाल विजयाची नांदी? हा विजय अजितदादांना समर्पित करतोय आणि हा विजय हा तटकरे साहेब, अदितीताई, अनिकेतभाई यांच्या सहकार्याने त्यांनी जो ह्या भुवनेश्वर गटामध्ये विकास केलाय आणि कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली, सगळ्यांनी जो सहकार्य केलं, हा त्याचा विजय आहे. आणि त्यामुळे हा जो आत्ताचा झालेला विजय आहे तो अजितदादांच्या निधनामुळे त्यांना समर्पित करतो. आपल्या कार्य माननीय आमचे खासदार सुनील तटकरे साहेब, आदितीताई तटकरे, अनिकेत भाई यांनी सातत्याने लोकांमध्ये आम्ही काम करत राहिलो. त्याच्यामुळं कामामुळं आम्हाला, विकास कामांमुळं आम्हाला हा विजय मिळालेला आहे. तटकरे साहेबांचा, आदितीताईंचा, अनिकेत भाईंचा आणि गडाळ्याचे अध्यक्ष मेन अजितदादा पवार यांना स्मरून मी नमस्कार करून सांगते की त्यांच्यामुळे हा जो विजय आहे. आणि त्याचबरोबर माझे सासरे भाईसाहेब पासलकर, विनोद भाऊ पासलकर यांचं मेहनतीचं हे फळ आहे आणि हे फळ सर्व जनतेने ज्यांनी मला मतदान केलं आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार. पुणे न्यूज सागर जैन, रायगड. रायगडमधल्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. सुनील तटकरेंनी आपला किल्ला राखला, आपला गड राखला आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया, सगळ्या प्रतिक्रियांमध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे अजितदादा गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक आणि त्यामुळे अजितदादांना या साऱ्या उमेदवारांनी आपला विजय हा समर्पित केलेला आहे. अजित पवारांना हा विजय समर्पित करतो असं या साऱ्या उमेदवारांनी खरं तर म्हटलेलं आहे. सुनील तटकरे राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी आपला गड राखला असं म्हणावं लागेल. सुनील तटकरेंनी आपला गड, आपला बालेकिल्ला राखलेला आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतोय राज्यभरातली, जिथून विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोष करतायत.